विश्वास न्याय का सबके लिए, आकाश न्याय का सबके लिए, उल्लास न्याय का सबके लिए, विश्वास न्याय का सबके लिए। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है, इंसाफ के इस आशिया पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। ये ना सोचो दर्द हमारा कहीं सुना न जाएगा, अब न्यायालय खुद चलकर चौपालों तक आएगा। लाचारों को न्याय मिलेगा, दुखियारों को न्याय मिलेगा, कमजोरों को न्याय मिलेगा, मजलूमों को न्याय मिलेगा। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है, उम्मीदों के इस गुलसितां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। गरीब और कमजोरों को मुफ्त एवं सक्षम कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा, न्याय सबके लिए। एहसास न्याय का सबके लिए, आकाश न्याय का सबके लिए, उल्लास न्याय का सबके लिए। नमस्कार. लोक अदालत हे जनतेचे न्यायालय आहे आणि त्यामुळे इथे जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढले तर लोकांचा वेळ आणि पैसा वाचतो. सदरचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये तसेच माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या देखरेखीखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ही प्रत्येक न्यायालयात आयोजित करत असते. त्याचा जास्तीत जास्त फायदा घेतल्यास सगळ्यांचा वेळ पैसा वाचेल आणि त्यांनी पाहिजे तसा निकाल ते स्वतःच्या केसचा लावून घेऊ शकतात. त्याकरिता सगळ्यांनी या लोक अदालत मध्ये भाग घेतला आहे आणि खूप जास्त प्रकरणे याद्वारे निकाली काढण्यास आमचं सहकार्य केलं. सगळेजण जे सोबत नांदायला गेले ते पण खुश होते आणि जे जाऊ शकले नाही ते पण खुश होते, कारण वाद केल्याने संताप वाढतो. परंतु त्यांनी संवाद साधला आणि प्रेमाने त्यांची प्रकरणे निकाली काढली. त्यात लहान मुलांवर जो परिणाम होतो आई वडिलांच्या वादामुळे, तर त्यांचा देखील विचार आई वडिलांनी शांत डोक्याने घेतला आहे आणि त्यामुळे सगळे खुश होते. आणि म्हणूनच मी लोक अदालत मध्ये प्रकरणे निकाली काढण्याकरिता सगळ्यांचं अभिनंदन करते. राष्ट्रीय विधी प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून
आज पूर्ण देशामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये देखील लोक न्यायालयाचं आपण आयोजन केलेलं आहे. या लोक न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाचे जे वाद आहेत, आपले कौटुंबिक जे वाद आहेत, ज्याच्यामध्ये मोटार अपघाताच्या नुकसान भरपाईच्या ज्या केसेस आहेत, ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या ज्या केसेस आहेत, चेक बाउन्सिंगच्या ज्या केसेस आहेत, अशा अनेक केसेस की ज्या लोक न्यायालयाच्या माध्यमातून निकाली निघू शकतात, त्या आपण आज जवळपास 30,000च्या जवळपास ठेवलेले आहेत. मागच्या लोक न्यायालयामध्ये देखील आपल्याला खूप छान प्रतिसाद मिळाला होता. लोक न्यायालयाच्या आयोजनामध्ये खरं म्हणजे पॅनल प्रमुखाची खूप मोठी जबाबदारी असते की ज्यामध्ये दोन्ही पक्षकाराच्या सहमतीने निर्णय घेतला जातो आणि त्या निर्णयामुळे दोन्ही पक्षकार संतुष्ट होतात आणि त्यांचे पुढील वाद संपुष्टात आल्यामुळे इतर प्रकरणे उद्भवत नाही. सगळ्यात महत्वाचा फायदा लोक न्यायालयाच्या माध्यमातून जे प्रकरण तडजोड होतात त्यामध्ये असा म्हणता येईल आपल्याला की याच्यामध्ये पक्षकारांचा वेळ आणि पैसा हा वाचतो. याशिवाय जो निकाल लोक अदालतीमध्ये घेतला जातो त्याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा अपील होत नाही. याशिवाय प्रकरण दाखल करण्यासाठी जो खर्च आलेला असतो तो देखील 100% परत मिळतो आणि या माध्यमातून लवकर जर निकाला लागला तर आपल्या जे वेळ आणि पैसा जो या लिटिगेशन मध्ये जो खर्च होतो तो एक सत्कारणी मार्गी लागू शकतो आणि प्रत्येक पक्षकार आपली प्रगती साधू शकतो. नाही, आमचा तर प्रयत्न असतोच आणि पॅनल प्रमुखाचा देखील प्रयत्न असतो की कौटुंबिक वाद शक्यतो अशा प्रकारे मिटला पाहिजे किंवा त्यांचे संसार पुढे सुरळीत चालले पाहिजे आणि जिथे कुठे शक्य नसेल तेव्हाच तो इतर पर्याय शोधला जातो. आज देखील लोक न्यायालयामध्ये अशी बरीच प्रकरणं ठेवण्यात आली होती आणि मला सांगायला असं आवडेल की बऱ्याच प्रकरणामध्ये उभयतामध्ये समेट घडून आणून त्यांना इथून न्यायालयामधूनच नांदवण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे.